नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही केस तुम्हाला स्वप्नपूर्तीच्या वाटचालीमध्ये आपला जीव गमावून बसलेल्या एका तरुणीची व्यथा तर दाखवेलच, पण त्याचबरोबर विश्वासघाताचा एक नवीन पैलू दाखवत तुम्हाला विचार करायला सुद्धा भाग पाडेल. प्रत्येक व्यक्तीला आपलं ध्येय साध्य करण्याचा, उत्तरोत्तर प्रगती करण्याचा अधिकार आहेच, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर प्रतिभा आणि योग्य हुशारी असेल तर ही व्यक्ती आपलं ध्येय साध्य केल्याशिवाय राहत नाही. पण कधी कधी ही ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याच्या रस्त्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे येत असतात. आपल्या समाजामध्ये असे अनेक मत्सरी लोक आहेत ज्यांना इतरांची प्रगती होताना पाहवत नाही आणि ते काही ना काही कट कारस्थानं करून समोरच्या व्यक्तीला नाउमेद करण्याचा, त्यांच्या स्वप्नांना भंग करण्याचा प्रयत्न करत असतात. या जगामध्ये प्रोत्साहन देणाऱ्या, इतरांना मदत करणाऱ्या लोकांची फार कमी आहे, पण मत्सरानं पेटून उठून दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे बरेच जण आहेत. आजची ही केस अशीच आहे. आजची ही केस अशाच एका प्रतिभावान मुलीची आणि तिच्या मार्गामध्ये संकट आणून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या काही नराधमांची आहे. धनंजय आणि अनामिका एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहत आहेत. त्या दोघांच्याही डोळ्यात आसवं जमा झालेली आहेत. या संपूर्ण जगाने त्यांचं प्रेम नाकारलेलं आहे, तरीही त्या संपूर्ण जगाची बंधनं तोडू पाहत आहेत. ते दोघेही आता शेवटच्या घटका मोजतात. धनंजय आपल्या प्रेयसीला जवळ घेतो, तिच्या डोळ्यात डोळे घालतो आणि म्हणतो, शेण शेण भरलंय तुझ्या डोक्यात. अरे अरे काय फालतूगिरी आहे ही? अरे कसला रायटर आहेस तू? अरे हा असं काय बोलतोय? अरे केवढी मेहनत केली यार मी स्क्रिप्ट वरती. तुझी मेहनत घाल चुलीत. अरे काय हे प्रेमाचे चाळे, हे लैला मजनू, हे आउटडेटेड झालंय रे सगळं. आता काहीतरी नवीन पाहिजे. जानू, प्रेमाबद्दल असं काय म्हणतोयस? प्रेम काय आपलंही आउटडेटेड झालंय का? अगं अगं मी आपल्या प्रेमाबद्दल बोलत नाहीये, मी याच्या रायटिंग बद्दल बोलतोय. हे बघ केदार, काहीतरी ना असं रिअलिस्टिक, क्राईम बेस्ड असं काहीतरी थ्रिलर पाहिजे रे. असं रॉ पाहिजे काहीतरी. म्हणजे गँग्स ऑफ धारावी, गँग्स ऑफ डोंगरी, असं काहीतरी. एक्झॅक्टली. हे बघ केदार, खून खराबा, आई बहिणीवरून शिव्या, असं सगळं येऊ दे रे रायटिंग मध्ये. म्हणजे कसं आहे ना, आजकाल ऑडियन्सला तेच बघायला आवडतं आणि समीक्षक पण एकदम छान रिव्ह्यूज देतील त्यावर. यस केदार, यस, ऐसे टाइट फ्रेम लगाऊंगा, बिल्कुल टाइट, उसमें से भी डार्क टोन. ये देख देख, अब लाइट है, अब लाइट गया, लाइट है, लाइट गया, लाइट है. यस, ऐसा करेंगे, ऐसा. क्या बात आहे यार. हे बघ असं काहीतरी पाहिजे. काय ना, लवकरात लवकर लिही, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत ही फिल्म सगळ्या फिल्म फेस्टिवल मध्ये टाकता येईल. कोण आहे? थांब, हे कोण आहे? थांब. मालती पोलिसांना फोन कर. मालती पोलिसांना फोन कर. मीच करतो.
हॅलो पोलीस स्टेशन. बरं झालं साहेब तुम्ही आलात. या. हे बघा, हीच आहे ती माझ्या घरात शिरलेली चोर. हिला अरेस्ट करा आणि चांगले फटके द्या. माझ्या घरात शिरले. प्लीज 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 कंट्रोल. आम्ही बघू काय करायचं. या एरियामधून आधी कधी अशी चोरीची कंप्लेंट आली नाहीये. हो ना, मग हा नवीनच चोर जन्माला आलाय ना असं समजा, आणि हिला पकडून द्या आणि चांगली अद्दल घडवा. कदम मॅडम, मी काही केलेलं नाहीये. मी काही नाही केलं. थोडं सबुरीने घ्या ना. मला ती तू एकही शब्द बोलायचा नाहीयेस. मला कळतंय मी काय करतोय ते. ऑफिसर प्लीज हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. नाही पप्पा, पप्पा आय एम सॉरी पप्पा. मी परत असं नाही करणार पप्पा. मला जेलमध्ये नाही जायचं. ही तुमची मुलगी आहे? दुर्दैवानी हो. माझ्या घरामध्ये सर, घरातलं प्रकरण आहे तर घरातच ठेवा ना. पोलीस स्टेशनला गेलं तर तुम्हाला त्रास होईल, तिला त्रास होईल. हे बघा साहेब प्लीज, मी कष्टाने आणि मेहनतीने मिळवलेला पैसा आहे आणि तीही असाच घेऊन जाणार. ते काही नाही. हिला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा आणि तुरुंगात टाका. ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळी पोलीस स्टेशनला येऊन रितसर कंप्लेंट करा. आणि काय आहे, कायद्यानुसार महिलांना आम्ही रात्री अटक करू शकत नाही. त्यामुळे उद्या सकाळी बघू काय करायचं. चला. पप्पा सॉरी पप्पा. माझ्या घरात चोरी करतेस. तू काय बघतेस तिच्याकडे? चल. मला सोडा मॅडम, मला जाऊ द्या. मी पुन्हा असं नाही करणार. सर प्लीज मला सोडा. बघ, तू किती जरी रडलीस ना तरी तुला आम्ही अजिबात सोडणार नाही. रितिका गोविंद जोशींची मुलगी आहे. आत्ताच तुझ्या वडिलांना भेटलो. तुझ्या उधळपट्टीविषयी त्यांनी बरंच काही सांगितलं. कसली उधळपट्टी? अहो लहान सहान खर्च करणं ही काय उधळपट्टी झाली का? मी थोडा जरी पैसा खर्च करायचं म्हटलं तरी त्यांचा जीव वर खाली होतो. म्हणून स्वतःच्याच घरात चोरी करायची? नाही सर, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझे वडील ते नेहमी माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या दिवशी तर रितिका, 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 काय झालं पप्पा? रितिका काय आहे? ओरडायला तुम्हाला? बघितलीस तुझ्या मुलीची थेरा बघितलीस? काय विचारतोय मी, काय आहे हे? रितिका? हे असले घाणेरडे कपडे घालून लोकांसमोर जायला तुला लाज नाही वाटत? अगं माझ्या रेप्युटेशनचा तरी विचार करायचा होतास. पप्पा मला ऍक्टिंग आणि मॉडेलिंग मध्ये करिअर करायचंय. शट अप. हे बघ, हे खूळ डोक्यातनं काढून टाकायचंस तू. शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये 2-4 बक्षिसे मिळाली म्हणून हुरळून जायची गरज नाहीये. पण पप्पा मला खरंच ऍक्टिंग. शट अप. पप्पा हे काय केलं तुम्ही? पप्पा यामध्ये माझे फोटोग्राफ्स, माझे व्हिडिओ. हे बघ रितिका, मी तुला शेवटचं सांगून ठेवतोय, माझ्या घरात ही असली थेरं चालणार नाहीत. हे जर असंच तुला करायचं असेल तर तुला हे घर सोडावं लागेल. मला नवीन फोटोशूट करायचं होतं आणि पप्पा त्यासाठी कधीच तयार झाले नसते, म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं. फारच छान, उत्तम. लहान वयात खूप प्रगती केली असतो. भारी. सर माझं आता काय होणार? तुम्ही मला इथे किती दिवस ठेवणार आहात? कसं आहे रितिका, जर तुझ्या वडिलांचा राग शांतच नाही झाला, म्हणजे त्यांनी जर ही कंप्लेंट मागेच नाही घेतली, तर हे सगळं प्रकरण कोर्टापर्यंत जाईल, एवढं मी तुला डेफिनेटली सांगू शकतो. सर सर मी पुन्हा असं नाही करणार. सर मला सोडा. सर मला जाऊ द्या. मी खरंच असं पुन्हा नाही करणार.
दादा काय करायचं तेच कळत नाहीये बघ. तुला माहिती ना माझा नवरा कसा आहे ते. चांगलंच. तुझ्या नवऱ्या इतका कंजूस माणूस मी आयुष्यात बघितलं नाही. मला रितिकाला भेटायला सुद्धा देत नाहीयेत ते. तशी धमकी दिली आहे त्यांनी मला. कसं सोडवणार रितिकाला? माझं तर डोकं भणभणायला लागलंय अगदी. हे बघ ताई, शांत हो. मी आजच माझ्या वकिलांशी बोलतो आणि तिला जामीन करून घेतो. पण तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. रितिका, ए बाळा, ऐक ना माझं, थोडं ज्यूस पिऊन घे ना. अगं बरं वाटेल तुला. काल रात्रीपासून उपाशी आहेस तू. आणि हे बघ, हे का ऐक माझं आता, हे ॲक्टिंगचं वगैरे खोळ आहे ना डोक्यातनं काढून टाक. नाही मम्मी, काही झालं तरी मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. तर 7, 8, 9 झाले आपले. ओके डन. आता बाकीचा सीन कधी करायचं? देख अजित, वो जो हीरो हीरोइन वाला सीन है ना, वो अपन ऐसे लो एंगल से लेंगे. ये ऐसे लो एंगल लेंगे और पैर के पास से फोकस शिफ्ट और फिर पुल बैक जूम. ये वाला सही है ना? ये झालं. झोप झॅप. रामगोपाल वर्माची कॉपी करतोय. त्यापेक्षा ना इमॅन्युअल लुबेस्कीची सिनेमॅटोग्राफी बघ. द रेव्हेनंट, ग्रॅव्हिटी यांची सिनेमॅटोग्राफी बघ. काहीतरी डोक्यात फरक पडेल तुझ्या. वाओ. ये जो सारी होशियारी है ना, वो पता है मेरे को. समझा ना? ये इधर एक बल में शूट करते हो अपन, और वो तो मुझे सिनेमॅटोग्राफी. आई नो व्हाट आई एम कैपेबल ऑफ. जेवढं इंग्लिश झाडतोयस ना, त्याच्यापेक्षा चांगले काहीतरी 2-4 फिल्म्स बघ इंग्लिश. काहीतरी फरक पडेल तुझ्या डोक्यात. कळलं का? चल चल चल. आपण कास्टिंगचा विचार करूया का? म्हणजे लीड ॲक्ट्रेस कोण असणार आहे? कोण म्हणजे? हा काय प्रश्न झाला का? ऑफकोर्स मीच असणार आहे. हॅलो, मी रितिका. ऑडिशनसाठी तुम्ही ॲड दिली होती ना? हो, ये ना. हाय. हॅलो, हॅलो. मी रितिका. ये बस ना. हो. आकृती हां. स्क्रिप्ट देताना. हो. हाय, माय नेम इज रितिका जोशी. माय हाईट इज 5 feet 5 inch and these are my profiles. थैंक यू. अरे, आप तो खुद राजकुमारी हो. आपको भला किस बात की तकलीफ है? आपको तो कोई भी राजकुमार मिल जाएगा. काट. वा, अमेझिंग अमेझिंग. खूप छान काम करतेस तू. रितिका नाव ना तुझं? हो. आय मीन, तू जितकी सुंदर आहेस ना, त्याहूनही सुंदर अभिनय करतेस. खरंच ग्रेट. थँक्यू सर. सर, तुम्ही शॉर्ट फिल्म कधी शूट करणार आहात? कसं आहे, आम्ही काही सीन्स शूट केले आहेत, पण पूर्ण फिल्म शूट करण्यासाठी आम्ही फायनान्सर शोधतोय. जास्त नको आहेत, फक्त 3 लाख रुपये हवेत. एकदा काही शॉर्ट फिल्म मोठ्या प्रोड्युसर समोर प्रेझेंट केली ना, तर आमच्या येणाऱ्या फीचर फिल्मसाठी ना करोडोंचा फायनान्स मिळू शकतो. काय म्हणतो फ्रान्सिस? येस ब्रो, इवन आई एम वेटिंग फॉर इट. सर, मी 3 लाख रुपये दिले तर? काय? आर यू सिरियस? नाही म्हणजे जर तू हा फायनान्स प्रोव्हाइड केला तर आम्ही ह्या शॉर्ट फिल्ममध्ये आणि आमच्या येणाऱ्या फीचर फिल्ममध्ये पण तुलाच लीड म्हणून कास्ट करू. बिल्कुल बिल्कुल. थँक्यू सर. काय 3 लाख रुपये? अगं काय वेड बीड लागले तुला रितिका? मम्मी प्लीज ना गं. अगं माझ्या करिअरचा प्रश्न आहे. हे बघ, माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत आणि तू जे काही प्रताप केलेत ना
त्यानंतर तुझे बाबा तुला एक छदाम सुद्धा देणार नाहीत. आता ते जे काही खर्च करतील ते फक्त तुझ्या लग्नावरतीच. अगं माझ्या लग्नात खर्च करण्यापेक्षा माझ्या भविष्यासाठी थोडासा खर्च करा ना मम्मी, प्लीज ना गं मम्मी. हे बघ रितिका, या बाबतीत मी काही करू शकत नाही तुझी मदत. जे काही आहे ना ते सगळं तुझ्या बाबांना विचारायचं. हां, अजित, तू आता त्या नवीन मुलीला लीड ऍक्ट्रेसचा रोल देणार आहेस? स्वाती हे बघ, हो म्हणजे प्लीज तू समजून घे प्लीज. मी का समजून घेऊ? तू मला प्रॉमिस केलं होतंस की मला लीड हिरोईनचा रोल देणार आहेस, आणि आता काय? तिला रितिकाला. स्वाती, रितिका आवडायला लागलीये का तुला? स्वाती हे बघ, अगं ती आपल्या फिल्मसाठी पैसा लावणार आहे, त्यामुळे तिला लीड ऍक्ट्रेस म्हणून घेणं आपल्याला भागच आहे. आणि हे बघ, ती खूप चांगली ऍक्ट्रेस आहे आणि तिच्यामुळे आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तू प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर स्वाती, प्लीज. स्वाती, अगं स्वाती, अगं आई काय करतेस तू? आई माझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि पप्पांनी तर माझ्याशी बोलणंच सोडले. काय करू काहीच कळत नाहीये मामा. हे बघ, काळजी करू नकोस. तुझा बाप आहे ना, तुझं कुठलंच स्वप्न पूर्ण होऊ देणार नाहीये, पण मामा आहे ना तुझा, तुला 3 लाख रुपयेच हवेत ना. ती काय मोठी गोष्ट नाहीये माझ्यासाठी. हां, मी देतो तुला. खरंच मामा? हो. Scene number 39, shot number 2, take 1. एका बाजूला रितिका तिची स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं झपाटून गेली होती आणि तिचे वडीलच तिला पराकोटीचा विरोध करत होते, तर दुसरीकडे मत्सरापायी रितिकानं स्वतःच्या आयुष्यामध्ये एक शत्रू निर्माण केला होता. याच मत्सरापोटी स्वाती रितिकाच्या बाबतीत कुठल्या थराला जाईल याचा कुठलाही नेम नव्हता. आणि अशातच रितिकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वळण आलं. मिस्टर जोशी, तुम्ही काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती तुमच्या मुलीविरुद्ध की तिनं तुमच्या घरात चोरी केली आणि आता तुम्ही म्हणताय की तिचं किडनॅपिंग झालंय. काय प्रकार आहे सगळा? साहेब वाचवा हो आमच्या मुलीला. अहो तुम्ही त्याला किती पैसे हवेत ते देऊन टाका. हो, हे बघ, मला ती त्याची काही एक गरज नाहीये. मला 100% खात्री आहे रितिकाने स्वतःच्या किडनॅपिंगचं नाटक केलेलं असणार आहे माझ्याकडनं पैसे उकळण्यासाठी. एक मिनिट म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? हे बघा साहेब, मी माझ्या मुलीला ना पुरता ओळखून आहे. अहो, जी मुलगी स्वतःच्या घरामध्ये चोरी करू शकते ती पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. हा, असं कसं बोलू शकता तुम्ही? माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे. हो, हे बघ, मला ती माझा आपल्या ऋतिकावरती अजिबात विश्वास नाहीये. एक मिनिट, तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास आहे की नाही याच्याशी आता मला काही देणं घेणं नाहीये, पण ती गायब झाली आहे, किडनॅप झाली आहे आणि तुम्हाला खंडणीसाठी फोन आलाय. सो इथून आमची ड्युटी सुरू होते. आम्हाला आमचं काम करू द्या. मॅडम, कोणत्या नंबरवरून खंडणीसाठी फोन आला होता? रितिकाच्या नंबरवरूनच फोन आला होता. शिंदे, रितिकाच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन काढा आणि यांच्याकडून रितिकाचा फोटो घेऊन सगळीकडे सर्क्युलेट करा. यस सर. तुम्ही या, काळजी करू नका. चला या. रिका, मी आजूबाजूला काही सापडलं? हो सर, ही बुलेट कॅप्सूल सापडली. ही बुलेट लॅबमध्ये पाठवून द्या आणि बॅलिस्टिक रिपोर्ट मागून घ्या. हो सर. सर हिच्या पाठीला गोळी लागली. मॅडम, टर्न करा जरा बॉडी. इथं रितिका आहे? सर, हिच्या कानातला एक इयरिंग गायब आहे, शिवाय हातावर झटापटीच्या खुणा आहे, पायातला एक चप्पलही नाही आहे.
आणि हातावर दोरीचे वळही दिसत आहेत. शिंदे, आजूबाजूच्या रस्त्यांवरचं सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट करा. येस सर. रिकामे सर. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्याची व्यवस्था करा. हो सर. मॅडम, हिच्या घरच्यांना कळवा. रेखा, हा माणूस कोण होता त्यांच्याबरोबर? सर ते मुलीचे मामा. याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. एक काम करा, आपल्या रेकॉर्डमध्ये चेक करा, याची काही माहिती मिळते. येस सर. रितिका काल रात्री कुठे होती? काल ती तिच्या एका मैत्रिणीकडे गेली होती. यापेक्षा जास्ती आम्हाला काहीच माहित नाहीये. साहेब आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यावं. आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून त्या किडनॅपरनी खून केला हो आमच्या मुलीचा. तरी मी आधीपासून सांगत होते देऊन टाका त्यांना पैसे, पण नाही, कोणी ऐकणार नाही बस. बरं, तुमच्या बरोबर एक माणूस होता आता, प्रभाकर कुलकर्णी. माझा चुलत भाऊ आहे तो. आमच्या रेकॉर्डमध्ये नाव आहे त्याचं. 2 वर्षांपूर्वी सेक्शुअल असॉल्टची केस झाली होती त्याच्यावर, तुम्हाला माहित असेलच. साहेब, पण त्यातून त्याची निर्दोष सुटका झाली. तुम्ही आता का विचारताय हे सगळं? मॅडम, आम्हाला सगळ्या बाजूनी विचार करावा लागतो. कसं होतं ना, कधी कधी क्रिमिनल्स आपल्या आजूबाजूला वावरत असतात, पण आपल्याला त्यांची चाहूल लागत नाही. कदाचित तुमचा चुलत भाऊ. अगदी बरोबर बोलतात. त्या नीच नालायक हलकट माणसांनीच माझ्या रितिकाला किडनॅप केलं असणार साहेब. त्याची माझ्या मुलीवरती खूप आधीपासूनच वाईट नजर होती हो साहेब. प्रभाकर, हा भाऊजी. काय चाललंय तुझं? स्वतःच्या भाचीचे हे असले फोटो बघतोस, तुला लाज नाही वाटत? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय भाऊजी. गैरसमज माझा गैरसमज होतोय? अरे, स्वतःच्या सख्या भाचीवरती अशी वाईट नजर ठेवताना तुला लाज नाही वाटत? अहो नाही, ऐकून घ्या माझं. शट अप! एक शब्दही बोलू नकोस. आणि यापुढे माझ्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही तू कधीच. त्या नालायक माणसानेच नक्की खून केलेला असणार आहे माझ्या रितिकाचा. साहेब, त्याला असं सोडू नका प्लीज. त्याला सोडू नका. शी, असले घाणेरडे आरोप करताना काहीच वाटत नाही साहेब तुम्हाला? आरोप आम्ही नाही करतो, तुमचे भाऊजी करतात मिस्टर कुलकर्णी. आणि कसं असतं ना, माणसाच्या मनातली वासना एकदा जागृत झाली ना की तो मग कोणत्याही थराला जाऊ शकतो. तुमचंही तसंच झालं असणार. रितिका तुम्हाला आवडायची म्हणून मग तुम्ही तिला किडनॅप केलं. लोकांची दिशाभूल करण्यासाठी मग तुम्ही खंडणी मागितली आणि मग तिने विरोध केल्यानंतर तिला मारून टाकलं. खरं की नाही? अहो साहेब, हे सगळं खोटं आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या लॅपटॉपमध्ये रितिकाचे घाणेरडे फोटो येते हेही खोटं आहे का? अहो, तो भाऊजींचा गैरसमज होता साहेब. त्या रितिकाला मॉडेलिंगसाठी बोल्ड फोटो काढायचे होते म्हणून तिने ते काढले आणि माझ्या काही ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीमध्ये ओळखी आहेत, तिथे त्याला पाठवायचे होते म्हणून माझ्या लॅपटॉपमध्ये तिचे फोटो होते साहेब. हे बघा साहेब, काही माणसांना ना सभ्य माणसावर चिखलफेक करायची सवयच असते. ए सभ्य माणसा, बस झाली तुझी नाटकं. जे काय आहे ते खरं सांग आता. अहो साहेब, खरंच सांगतोय. उलट रितिकाला मी तिच्या करिअरसाठी सपोर्ट करत होतो साहेब. अहो, उलट मी शॉर्ट फिल्मसाठी तिला 3 लाख रुपये दिले. कोणती शॉर्ट फिल्म? ते माहित नाही साहेब, पण कुठल्या तरी ग्रुपमध्ये काम करत होती ती. बरं, आम्हाला कळलंय तुमच्याकडे एक पिस्तूल पण आहे. हो साहेब, पण लायसन आहे साहेब. तुम्ही हवं तर चेक करू शकता. याच्याकडचं पिस्तूल जप्त करा आणि काल दुपारी हा एक्झॅक्टली कुठं होता याचं टॉवर लोकेशन काढा. येस सर. परक्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी माणूस सर्वतोपरी प्रयत्न करत असतो, पण अनेकदा स्वकीयच आपला घात करतात. रितिकाच्या बाबतीत काही असंच घडलं असेल का? गोविंदरावांच्या म्हणण्यानुसार रितिकाच्या चुलत मामानंच हे सगळं घडून आणलं. रितिकाच्या फिल्मशी निगडीत लोकांनी हे केलं असेल का? काहीही असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की,
कोणाच्या तरी संतापी स्वभावामुळे रितिकासारख्या एका कर्तृत्ववान मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. आणि त्यानंतर पोलीस तपासामध्ये जी माहिती समोर आली ती खरंच धक्कादायक होती. डोंट वरी सर. हो, मी तुम्हाला रिपोर्ट मेल करतो सर. या, जय हिंद. सर हा रितिकाचा PM रिपोर्ट आहे. सर, तिचा खून हा गोळी लागून झालाय हे क्लिअर आहे. आणि बॉडीवर कुठलेही सेक्शुअल असॉल्ट नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या बॉडीमध्ये बेशुद्ध करणारे वीक केमिकलचे ट्रेसेस सापडले. आणि सर, या गोळीचा बॅलिस्टिक रिपोर्ट आपल्याला लवकरच मिळेल. शिंदे, तिच्या पाठीवर गोळी झाडली होती ना, म्हणजे कदाचित ती किडनॅपर पासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल. किडनॅपरनं तिचा पाठलाग केला असेल आणि त्याच वेळी गोळी झाडली असेल. सो मला वाटते की सर, हे रितिकाच्या नंबरचे डिटेल्स. सर, रितिका गेल्या काही दिवसापासून गोरेगावमधल्या भावेनगरमध्ये जात होती. भावेनगरमध्ये कुठे? हिमछाया सोसायटीचं लोकेशन दाखवत आहे. आणि सर, 24 तारखेला म्हणजे पार्टीच्या रात्री पण ती तिथेच होती. फ्रान्सिस या फ्रान्सिसनी बराच वेळा कॉल केलेला दिसतो हिला. आणि दुसरा हा अजित भोसले. आणि सर, मुख्य म्हणजे अजित भोसले हा हिमछाया सोसायटीमध्येच राहतो. या दोघांना कॉल केला होता तुम्ही? हो सर, पण दोघांचे फोन स्विच ऑफ येतात. या सगळ्यांची चौकशी करायला हवी. आपल्या खबरी नेटवर्कला अलर्ट करा. आणि हिस्ट्री शीटर कोणी ॲक्टिवेट झालंय का जरा चेक करा. येस सर. येस सर. सर, आम्हाला रितिकाच्या खुनाबद्दल न्यूजमधनं कळालं. तेव्हापासून आम्ही शॉकमध्ये होतो. त्यामुळे आम्ही कोणाचेच फोन उचलत नव्हतो. आय एम सॉरी सर. म्हणजे ही कोण आहे? ही स्वाती, माझी होणारी बायको. इथं कसलं शूटिंग चालतं तुमचं? नाही, आम्ही रितिकाला घेऊन शॉर्ट फिल्मच शूट करत होतो. ती खूप चांगली ॲक्ट्रेस होती सर. म्हणजे त्याने भविष्यात खूप नाव कमवलं असतं. तिचं त्या हीथ लेजरसारखंच झालं सर. म्हणजे तो पण त्याची डार्क नाईट रिलीज होण्याआधीच वारला आणि रितिका पण तिची फिल्म रिलीज होण्याआधी. बरं. रितिकाचा खून कोणीतरी गुंडांनी केला असं आम्हाला वाटतं. तरी तुम्ही काय सांगू शकलात तर बरं होईल. म्हणजे तिचं कोणाशी भांडण झालं होतं, तिचं कोणाशी शत्रुत्व होतं? नाही सर, आम्ही इथे खूप म्हणजे छान प्रेमाने काम करतो सर. म्हणजे असं भांडण वगैरे होण्याचा काही चान्सच नाही. सगळे तिचं कौतुकच करत होते. अजित, तुला आठवतं ना त्या दिवशी फ्रान्सिसने काय केलं होतं? अगं नाही, ते बोला. फ्रान्सिस फेडरिक का? काय केलं त्याने? सर, तसा तो आमचा कॅमेरामॅन आहे. टॅलेंट शून्य, पण मुलींना छेडण्यात मात्र फारच हुशार. हाय. अरे ड्रिंक ले ना. नाही, मी घेत नाही. अरे क्या पी रही है? करना ड्रिंक थोड़ी सी. नाही, मी खरंच अरे थोड़ा सा ट्राई करना. मैं बोल रहा हूँ ना. तुला सांगितलं नाही तर मी ड्रिंक नाही करत म्हणून. का जबरदस्ती करतोयस तू? चल बोल लवकर. सब. रितिका, ठीक आहे. नाही, नको मला. अगं घे, काही होत नाही, घे. आणि बघ, मला कानाखाली वगैरे मारू नकोस बरं का. बरं, त्या फ्रान्सिसच्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस. अगं तू मनाने तसा चांगला आहे, फक्त असा कधी कधी वागतो. आणि तुला माहिती आहे का, यापेक्षा तुला वाईट अनुभव येणार आहे. म्हणजे भविष्यात येतील, पण तू घाबरू नकोस. मी असेन तुझ्यासोबत. मी तुझ्यासोबत असेन. काय मस्त धंदे चाललेत तुमचे. अजित, तुला आता ही आवडायला लागली का? काय ग, माझ्या बॉयफ्रेंडला माझ्यापासून चोरून नेतेस? अगं एक काम करा, तुम्ही जा ना, आमची बेडरूमच वापरा. मूर्खासारखी काही काय बोलतेस? मी मूर्ख? अगं काय करतेस? रेडी झालीस का तू? काय करतेस? वाटेल ते कशी काय बोलू शकतेस? अजित सर, तुम्ही हिला सांगून ठेवा. सर, वो स्वाती रितिका से जलती थी सर. ती अजितला नेहमी सांगायची की तिला फिल्म मधून काढून टाक. अजीब था सर उसका बहुत. अब उसकी खुद की गर्दन बचाने के लिए वो मुझ पे इल्जाम लगा रही है. तू जे काही सांगतो सर, रितिकाचा खून ज्या बुलेटने करण्यात आला ती फॅड्रिक फ्रान्सिस म्हणजे ह्याच्याच नावावर रजिस्टर आहे. नहीं सर, ये झूठ है सर. खोटा है सर. ये पिस्तूल आहे ना तुझ्याकडे? कुठे आहे ती? वो है मेरे पास. मेरे डैड बिजनेसमैन है तो उन्होंने मेरे प्रोटेक्शन के लिए मुझे दी है. अरे कुठे आहे ती? वो मैंने मेरे बैग में रखी थी. 2 दिन से मला भेटत नाही सर.
प्लीज सर खोटं बोलत नाही. आय एम नॉट लाईंग सर. आय एम नॉट लाईंग. सर हां हॅलो, ठीक आहे मी पोचतो तिकडे. सर, समतानगरमध्ये रितिकाचा खून जिथे झाला होता तिथे एका घराजवळ तिच्या पायातली दुसरी चप्पल सापडली. तुझ्याकडे बघतो आल्यावर. चला. सर रितिकाच्या स्पॉटला आपल्याला चप्पल सापडली होती, तशीच सेम चप्पल इकडे झुडपात सापडली. आणि सर हा घर पण बंद आहे. ताई इकडे. ताई हे घर कोणाचं आहे? आकृती. आकृती? हो म्हणजे आकृती होईल. घराला लॉक आहे म्हणजे कुठेतरी शूटिंगला गेली असेल, पिक्चरच्या लाईनमध्ये. त्यामुळे येण्या जाण्याचा काही टाइम नसतो. अच्छा ठीक आहे, थँक्यू. गाडीमध्ये डेड बॉडी. सर ही तर आकृती आहे. मॅडम बॉडी चेक करा. सर मानेवर दोरीचे वळ आहेत. खून होऊन जास्त वेळ झाला नाहीये, हार्डली 2-3 तास झाले असतील. हे बघा सर, हिच्या दाताला रक्त लागलंय. बाकी दुसरीकडे कुठलीही जखम नाहीये. ते ब्लड सॅम्पल फॉरेन्सिकला पाठवून द्या आणि बॉडी पोस्टमॉर्टमला जाऊ द्या. येस सर. सर सर ही अंगठी आकृतीची वाटते. नाही, मला माहिती आहे या अंगठीचा खरा मालक कोण आहे. सर हे बघा, मी काही केलं नाहीये साहेब. मग का मारताय मला तुम्ही? ही अंगठी तुझीच आहे ना? आकृतीच्या डेड बॉडी जवळ मिळाली आम्हाला. काय नाही, याच्यावर तुझा DNA मिळालाय. आणखीन एक गोष्ट, तू जेव्हा आकृतीचा खून करत होता ना तेव्हा आकृती तुला चावली. तिच्या दातावर रक्त मिळालं जे तुझ्या ब्लडशी मॅच झालंय. कुठे चावली बघू? बघू आत बघू. बघा. नाही काय हा काय सरळ सरळ पुरावा आहे हा. सर अजितच्या बिल्डिंगच्या मागे आकृतीचा हा तुटलेला मोबाईल सापडले. यातला मेमरी कार्ड काढून टाकले, पण याच्या फोन मेमरीमध्ये ह्याची काळी कृत्य सेव्ह आहेत सर. ती सगळी मी रिकवर केली. त्यामध्ये हा व्हिडिओ होता. चामडी सोलून काढू तुझी. साहेब मला रितिकाला मारायचं नव्हतं साहेब, खरंच नव्हतं मारायचं. पण माझ्यावर लोकांचं इतकं कर्ज झालं होतं की माझ्याकडे घर भाडं द्यायला सुद्धा पैसे नव्हते. आणि रितिका पण मला तिने दिलेले 3 लाख रुपये सारखे मागायची. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. पण मला एक गोष्ट लक्षात आली होती की रितिकाच्या बापाकडे खूप पैसा आहे. म्हणून मी एक प्लान बनवला. फ्रान्सिसच्या बॅगमधून पिस्तूल काढून ठेवलं आणि त्या रात्री पार्टीमध्ये रितिकाला गुंगीचं औषध दिलं. रितिका ठीक आहे. ह्याच रात्री आकृती गावी जाणार हे मला कळलं. काहीतरी कारण सांगून आकृतीच्या गाडीची चावी मागून घेतली. रितिकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवलं. रितिकाची तिथेच शुद्ध हरपली. तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. जर तुम्हाला तुमची मुलगी जिवंत हवी असेल तर लवकरात लवकर 25 लाखांचा बंदोबस्त करा. मी तिचा पाठलाग केला. मी फक्त तिला घाबरवण्यासाठी तिच्या दिशेने गोळी चालवली, पण ती चुकून लागली साहेब. तिला मला मारायचं नव्हतं. तिला तुझ्यावरच उद्या एखादा चित्रपट बनवला ना तर त्याचा शेवट तुला फासावर देऊन करावा लागेल. ते बघायला तू नसशील. आता एक क्रिमिनल बनून तुरुंगात सड फक्त. हे संपूर्ण जग म्हणजे जणू काही एक रंगमंच आहे आणि यावर वावरणारे आपण सर्व कलाकार. खरं तर याच चित्रपट किंवा नाटकातल्यासारखं आपलं आयुष्य सुद्धा राग, लोभ, प्रेम अशा नाट्यमय घटनांनी भरलेलं असतं. फरक फक्त एवढाच की नाटक आणि चित्रपटांप्रमाणे खऱ्या आयुष्यामध्ये घटनांची पुनरावृत्ती म्हणजेच रिटेकची संधी आपल्याला कधीच मिळत नाही.
खऱ्या आयुष्यातला एक चुकीचा निर्णय आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम हे कधीही बदलता येत नाही. अजितच्या बाबतीत तेच झालं. रितिका आणि आकृतीच्या खुनांच्या आरोपाखाली त्याला कोर्टानं कठोरातली कठोर शिक्षा फरमावली. विश्वास ही फार अनमोल गोष्ट आहे. ती अशीच कोणावरही खर्च करू नका. स्वार्थासाठी कुणीही आपला फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय अशी शंका जरी आली तरी त्या व्यक्तीपासून ताबडतोब दूर व्हा. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात, हे कायम लक्षात ठेवा. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर मात्र नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.